ज्ञानेश्वरजी कदम साहेबांचं आगमन होत आहे. त्यांचं या प्रतियोगितेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. दुसऱ्या फेरीची आपण पाहिलं या अगोदर आपण सकाळच्या सत्रामध्ये एक मॅच अगोदर खेळवली. जय भवानी टीम ती मॅच जिंकली आहे आणि ही दुसरी मॅच असणार आहे. यानंतर तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल शिवराज आराव आणि केदारेश्वर पिंपरी. दुसरी मॅच दुसऱ्या फेरीमध्ये आपण पाहू शकाल JMP वासोडे आणि त्यांच्या विपक्षामध्ये विशाल 11 पिंपरी. स्वर्गवासी विशाल 11 पिंपरी संघ फलंदाजी करीत आहे. टॉस ते हरले, टॉस जिंकला JMP वासोडे टीमने आणि सुरुवात केली जात आहे. आघात केला जात आहे मॅचचा. ज्ञानेश्वर सकपाळ गोलंदाजीमध्ये प्रारंभ शुभारंभ आरंभ या मॅचचा करेल. फलंदाजीमध्ये शशांक जाधव आणि नॉन स्ट्रायकर यांकडे पाहू शकाल महेश सकपाळ याला. सुरुवात होणाऱ्या मॅचची 3 ओव्हरची मॅच आहे आणि निर्बंधित षटकाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर सकपाळ निघाला अवध विकेटने. पहिला चेंडू उंची गाठणारा चेंडू होता. रायझिंग डिलिव्हरी म्हणू शकता आणि चेंडू मागे शुरुआत चांगली केली है JMP वासोटी टीम करीता. ज्ञानेश्वर सकपाळ याने डॉट बॉल के साथ हुई है शुरुआत इस मैच की. देखिए शशांक यादव को हाल पूछती हुई गेंद विकेट कीपर के दास्तानों में प्रशांत सकपाळ के पास और डॉट बॉल के साथ हुई सुरुवात झाली. आघात झाला. हा चेंडू मात्र पुढे केला. गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे. डीप एक्स्ट्रा काउंट कव्हर पॉइंट. कार्याध्यक्ष साहेबांना मी विनंती करेल ज्ञानेश्वरजी कदम साहेबांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं. स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. हा चेंडू कुठेतरी पुढे केला आणि जसा चेंडू आला तसा मात्र केवळ दिशा देण्याचं काम केलं. डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिझनकडे चेंडूला वळवलं. कोणताही क्षेत्ररक्षक घेऱ्याच्या बाहेर नाही. चौकार मिळाला. आता सुरुवात केली फलंदाजांनी. बल्ला बोला एज लागली आहे. इथे मिस्टेक घडली आहे आणि माघारी पाठवण्यामध्ये यश मिळाले ज्ञानेश्वर सकपाळ याला. शशांक मात्र येणार डगआउटच्या दिशेनं. हा पहिला नुकसानाचा झटका. वर्गवासी विशाल 11 पिंपरी संघाचा शशांक जाधव 4 धावेवर माघारी परतलाय. सुरुवातीचा पहिला चेंडू डॉट गेला. दुसऱ्या चेंडूवर बाउंड्री आली. तिसरा चेंडू पुन्हा एकदा लेंथ बॅक केली. गुडलेन स्पॉटवर पिचिंग होणारा चेंडू होता. चेंडूला अगदी ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिस झाला. एज लागली आणि या विकेटचं नुकसान. इथे काहीतरी वेगळा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही लेफ्ट हँडेड फलंदाज संकेतला देखील आता पाठवलंय. 1 डाऊन झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये महेश देखील डाव्या हाताने फलंदाजी करतो. वेगळा निर्णय घेतला आणि हवेमध्ये आहे. मिसक्यू आहे हा देखील. कॅच वरती फिल्डर. देखिए एक टिप्पे के साथ गेंद सीधी ग्राउंड की तरफ. विकेटचं नुकसान झालं होतं या अगोदर. इथे देखील विकेट मिळवण्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र सोपी कॅच मात्र निसटली आहे प्रथमेश सकपाळच्या हातून आणि आशीर्वाद दिलाय. संकेतला सांगितलंय आगामी वेळ तू देखील थांबावं. तुझी देखील फलंदाजी पाहणं. प्रेक्षणीय फटके याच्या बॅटमधून देखील पाहिले आहेत. परंतु दोन्ही फलंदाज लेफ्ट हँडेड मैदानामध्ये आहेत. थोडीशी क्षेत्ररक्षणासाठी अडचण निर्माण होणार नाही. आता लेफ्टी बॅटर आहेत ज्ञानेश्वर सकपाळ. येता येता पहिला चेंडू हवेमध्ये जरूर होता. कॅच निसडली गेली आहे. स्कोरकार्डमध्ये मात्र सिंगल ॲड केली जात आहे. 5 धावा स्वर्गवासी विशाल 11 पिंपरी संघाच्या खात्यामध्ये. सुरुवातीचं पहिलं षटक. आगामी गोलंदाज जर विचार केला तर ज्ञानेश्वर चांगली गोलंदाजी करतोय. पुढे केला चेंडूला केवळ आणि केवळ. देखिए काय नजाकत पाहायला मिळाली या चेंडूवरती. पुश करो आणि खुश रहोचा एक आणखीन नमुना पाहायला मिळाला. चेंडू सीमारेखा पार चौकार.
9 धावा देखील गाठल्या जात आहेत. भाई ज्ञानेश्वर सकपाळला देखील सांगितलं गेलं, लाईन से भटके तो पडेंगे जरूर फटके. थोडीशी पॅड वरती चेंडूला फेकण्याचा प्रयत्न, अटॅकिंग बॉलिंग, परंतु इथे मिळाला 4. पुढे केला हा देखील चेंडू, नो मॅच देअर इन लँड, ऑन साइडला चेंडू, बॅक टू बॅक चौकार. दाहिने हाथ के देखिए बाएं हाथ के बल्लेबाज अभी दोनों बल्लेबाज देखिए बाएं हाथ के मैदान के अंदर है. डावखुरे आता जे फलंदाज आहेत तर अर्थातच गोलंदाजीमध्ये प्रशांत सकपाळ. आणि पहिल्या ओव्हरमध्ये जर विचार केला गेला तर ज्ञानेश्वर सकपाळने 3 चेंडू पुढे केले, 3ही बाउंड्रीज मिळालेत. आणि बॅकअप दिलेल्या चेंडूवरती विकेटचे चान्सेस बनले होते. 13 धावा मात्र पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर स्वर्गवासी विशाल 11 पिंपरी संघाच्या हातामध्ये. एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकताय स्क्वेअर ऑन द विकेट ठेवलाय. आणि त्यासोबत हिनं एक पाहू शकाल कव्हरला डीपमध्ये पॉइंट रिझनकडे. ऑन साइडला दोन्ही क्षेत्ररक्षक आहेत. एक डीप मिड विकेट, ऑर्थोडॉक्स काव कॉर्नर रिकामा आहे. मात्र सुरुवात होती या दुसऱ्या षटकाची. मागे ठेवलाय चेंडू, वेग अतिरिक्त वापरला जात आहे. निर्धाव चेंडूची सांगता, मागील ओव्हरच्या दोन्ही चेंडूवरती डॉमिनेट करावं लागणार आहे महेश सकपाळ्याला आणि संधी द्यावी लागणार आहे, विश्वास दाखवावा लागणार आहे पुन्हा एकदा. परंतु संकेत त्या खऱ्या अर्थानं चुका घडवतोय, जिथून मात्र वैयक्तिक त्याचे प्रयत्न झाले आक्रमण चढवण्याचे, असफल ठरला अद्यापपर्यंत. पुन्हा एकदा त्याच लाईन लेनवरती वारंवार पा क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगितलं जातं, एक गोलंदाज एकाच लाईन लेंथ वरती आपल्याला वारंवार बीट करत असेल त्यावेळेला त्या मात्र आपल्या स्वतःच्या चुका आहेत. आणि आता आपल्याला देखील त्यावरती मात करावी लागणार आहे. या चुकांकडे आता खऱ्या अर्थानं रूप वळलं गेलंय. कारण की बॅक टू बॅक सलगचे डॉट बॉल मॅच मधल्या पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 13 धावेंवरती आता कब्जा गोलंदाजीचा. पुन्हा एकदा तिसरा चेंडू ताबेमध्ये कल्पेश भोसले. देखिए क्या आज वासोटे गांव के खिलाड़ी हाथों में तेल लगा के आए, फिसल रही है गेंद और साथ ही में सिंगल जुड़ता हुआ. सिंगलच्या बरोबरीनं 14 धावा रोखून ठेवलं होतं एका बाजूनं प्रशांत याने संकेत याला. आणि संकेतला देखील संकेत मिळाले होते डगआउटकडे जाण्याचे, परंतु निसटली आहे कॅच. लक फॅक्टर काही असू शकतोय दीपकजी, कारण की क्रिकेटमध्ये जेवढा आपण जर विचार केला तर प्रॅक्टिकली गोष्टी आहेत आणि प्रॅक्टिकली गोष्टी देखील बऱ्याच आहेत. आणि त्या देखील पाहायला मिळू शकतात. आगामी येणारे चेंडू ते सांगू शकत आहेत. परंतु महेश सकपाळ बॅक टू बॅक 2 बाउंड्री झालेत. सलगचा तिसरा 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 चेंडू पाठवण्याचा प्रयत्न फसलाय, परंतु तुकाराम सकपाळने भाई देखिए अगर फील्डर ही ऐसे रन लुटाते रहेंगे तो क्या जुटा पाएंगे. कॅच सोडली तर पाहायला मिळाला, कॅच सुटले देखील आशीर्वाद दिला पाठीवरती 6 धावेंचा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने इथे इथे चान्सेस आहेत. आता मात्र चांगली कॅच कलेक्ट केली, एफर्ट्स दिले आणि एक लाजवाब कॅच, डाईव्ह लगावत कॅच पकडले, विकेटचं नुकसान. धावा आहेत आणि ज्याच्या बॅट मधून खऱ्या अर्थानं आग ओकणारी फलंदाजी पाहत होतो. 3 चेंडू त्याने खेळले होते, 14 धावा. 4थ्या चेंडूवर माघारी आलाय आणि एक चांगली शॉर्ट पारी होती, परंतु इफेक्टिव्ह पारी पाहायला मिळाली महेश सकपाळच्या माध्यमातून. आणि घातक धावा, खऱ्या अर्थानं घातक धावा. तुकाराम सकपाळ्याचा खऱ्या अर्थानं आता श्वास मोकळा झाला असेल, परंतु या 6 धावा विसरण्याजोग्या नाहीयेत. एका एका धावेची किंमत करणं हे मात्र योग्य नाही. ते मोजल्या देखील जाऊ शकत नाहीयेत किमतीमध्ये या धावा.
त्या 6 धावा बल्कमध्ये खर्ची झाल्या आणि आशीर्वाद मिळाला होता. वेळोवेळी पुढे चेंडू मिळाला, तिथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न फसला गेला. कॅच चांगली पकडली साहिल याने. कॅच लाजवाब होती, कारण की आउटफील्डमध्ये अडचणी होत्या, त्यावरती मात करत कॅच पकडली आणि माघारी पाठवलं महत्वाच्या खेळाडूला. करण जाधव आता मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. प्रशांत निघालाय पुनश्च एकदा. येता येता प्रहार चढवण्याचा प्रयत्न, आवाकाच्या बाहेर आहे चेंडू. चेंडू मागे धावा, धावा मिळणार आहेत. रन्स मिळणार किती पाहावं लागणार. 2 रन्स मिळाले आहेत. ओमकार मागे राहिलाय आणि इथे करणला पुढे पाठवलं जात आहे. रन्स मिळाल्या 2. त्याचबरोबरीने आपण पाहू शकाल षटक क्रमांक 2ची सांगता केली जात आहे या ओव्हरमध्ये. रन्स आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 13 होत्या, या ओव्हरमध्ये 22 अद्यापपर्यंत जमा झाले. तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. षटकार आल्यानंतर सुद्धा गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाले, जिथे मात्र 9 धावा खर्ची केल्या आणि शेवटचं षटक अजून देखील शिल्लक राहणार आहे. संकेत अजून देखील क्रीजमध्ये. संकेतला देखील माहीत आहे, मला देखील संधी मिळाली आहे. येत्या आगामी काळामध्ये खऱ्या अर्थानं त्याला देखील या संधीचा फायदा उचलणं हे महत्त्वाचं आहे. चान्सेस मिळत राहतात, परंतु ते बनवायला देखील शिकलं पाहिजे आणि बनवायला देखील शिकलं पाहिजे. आणि धाग्याच्या खऱ्या अर्थानं विचार केला गेला ना, तर रेषांपासून बनतो तो धागा, धाग्यांपासून खऱ्या अर्थानं मग एखादा कापड निर्माण होतं. पहा, छोट्या छोट्या चुका आहेत, अधिकच्या चुका झाल्या, धागा बनेल, कापड बनेल. आणि ही संधी आहे खऱ्या अर्थानं इथं, हे खऱ्या अर्थानं संधीचं सोनं करण्याची. विकेटचं नुकसान अद्यापपर्यंत पाहिलं गेलं तर 2 विकेटचं नुकसान आपल्याला पाहायला मिळालंय, जिथे मात्र महेश सकपाळ आणि शशांक जाधव प्रारंभिक जोडी मैदानाच्या बाहेर. पहिला चेंडू भन्नाट वेगानं, हाल विचारत गेला सरळ विकेट किपरच्या हाती. डॉट बॉल के अलावा कुछ नहीं है. लक फॅक्टर याची तर चर्चा आपण करत होतो, कारण की कॅच निसटली जरूर, परंतु संकेतच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 4 चेंडू तो खेळलाय, सिंगल केवळ. कदाचित आता विकेट देखील कॉम्प्रोमाइज करू शकत आहे, कारण की अशी काही वेळ येते तिथे मात्र स्वतःला थांबवणं देखील महत्वाचं असतं. समोरील फलंदाजाला संधी देणं महत्वाचं असतं. हा चेंडू भन्नाट वेगाने निघून चाललाय, निघून चाललाय, निघून चाललाय. डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. 22 धावांवरती थांबलेले स्कोर कार्ड पाहायला मिळत आहे. या सुरुवातीच्या विनीत सकपाळ याच्या गोलंदाजी मधले 2ही चेंडू कोणत्याही धावा येत नाहीयेत स्वर्गवासी विशाल 11 पिंपरी संघाकरिता. आणि हे बरंच काहीसं समीकरण अवघड बनवेल. धावा जिथे रोखल्या जात आहेत विनीत सकपाळच्या माध्यमातून. सलगचा 3रा बॉल होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे चेंडूला ट्रॅव्हल केलं, हलकीशी एज घेतली होती. सिंगलच मिळत आहे. करणला दाखल जरूर केलं. आता हार्ड हिटिंग फलंदाजीची आवश्यकता होती. ओमकार येऊ शकत होता, ओमकार मात्र मागे राहिलाय. करणला पुढे पाठवलंय. या मागचं कारण स्पष्ट करावं लागणार देखील आहे. करण जाधववरती विश्वास दाखवला आणि तो मैदानामध्ये आहे जरूर. सिंगल मिळाले, 23 धावा इथून आहेत. इथून पुढे 3 चेंडू देखील हाती आहेत आणि करण जाधव मैदानाच्या आतमध्ये. विनीतने मात्र अद्यापपर्यंत जर विचार केला तर 3 चेंडू हाताळलेत. विकेट नाही मिळाला त्याला, परंतु सिंगल धाव खर्ची केले. हे महत्वाचं राहू शकतं या मॅचमध्ये. कारण खऱ्या अर्थानं चतुराई दाखवावी लागेल इथे. ज्या क्षणाला खऱ्या अर्थानं मोठे फटके खेळणं अवघड जात असेल, त्यावेळेला चतुराईनं देखील इथे धावा मिळू शकत आहेत आणि ते ओळखलं पाहिजे फलंदाजीला. पुढे येऊन खऱ्या अर्थानं अगदी बॅट चेंडूचा ताळमेळ नाही, ताकद आजमावण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा चेंडू दूरवर आपण पाहिला, हाताळला गेला. डॉट बॉल आलाय. त्यासोबत 2 चेंडू अजून देखील शिल्लक. 23 धावा. गोलंदाजाची किमया भारी राहिली आहे, फलंदाजी शांत राहिली. महेश सकपाळ जोवर क्रीज मध्ये होता तोवर मात्र धावा येत होत्या. महेश सकपाळ माघारी गेलाय आणि धावा रोखल्या जात आहेत. ही चतुराई होती. लेटकट खेळले, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक नाही डीप मध्ये. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आज 4 धावा आल्या, 27 धावा. इथून जर एखादा फटका 4 या 6 नंबरचा मॅच मध्ये नेक्स्ट इनिंग मध्ये मजा येणार आहे. लास्ट डिलिव्हरी ऑन दिस इनिंग विनीत सकपाळ व विकेटने. पुढे येऊन खेळलाय, लटक गए. कॅच वरती गौरव सकपाळ पोहोचेल काय, एफर्ट्स घेतलेत, कॅच पर्यंत पोहोचले, परंतु कॅच निसटली आहे. 2 मिळणार आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न अयशस्वी होत आहे आणि 2च धावा या चेंडू मागे. टोटल धावा स्कोर कार्ड मध्ये आपण पाहू शकाल 29 धावा जमा होत आहेत आणि 30 धावा इथून पुढे
JMP वासोडे संघाकरिता आवश्यक असणार आहेत येणाऱ्या 18 चेंडू मागे. परंतु जाऊया आपण नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे. शिवराज आराव संघाचा कर्णधार, त्यासोबतीनं केदारेश्वर पिंपरी संघाचा कर्णधार. आपण कृपया नाणेफेकी कक्षामध्ये यावं, टॉस करायचा आहे. शिवराज आराव संघाचा कॅप्टन, त्यासोबतीनं केदारेश्वर पिंपरी संघाचा कर्णधार. या दोघेही या, लवकर या. 18 चेंडू 30 धावेची आवश्यकता आहे. 30 धावा आणि 18 चेंडू 10ची सरासरी या मॅच मध्ये. गोलंदाजीमध्ये थोडासा जोर आजमावा लागणार आहे. सकाळच्या मॅच मध्ये आपण पाहिलं JMP वासोडे संघाने 76 धावा ठोकल्या होत्या. 24 चेंडूंची ती इनिंग होती आणि त्यामध्ये 76 धावा ठोकल्या गेल्या होत्या. आणि या मॅच मध्ये जर विचार केला तर 30 अंक आवश्यक आहे 18 चेंडू मागे. संघ वेगळा आहे, ती मॅच वेगळी होती आणि ही मॅच देखील वेगळी पाहायला मिळू शकेल. कारण की स्वर्गवासी विशाल 11 पिंपरी टीमकडे यंगस्टर गोलंदाज आहेत आणि ही विकेट गोलंदाजीसाठी देखील फायदेशीर ठरू शकत आहे. एखाद्या गोलंदाजाला ती सुरुवात करून द्यावी लागणार आहे. कारण की विकेटमध्ये आपण पाहू शकाल वेगानं चेंडू आपल्याला स्किड होताना पाहायला मिळतोय. सन्माननीय श्री सीतारामजी जाधव साहेबांना मी विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस करावा. पिंपरी टीमचा कॅप्टन आला आहे शिवराज आराव संघाचा कर्णधार. शिवराज आराव संघाचा कर्णधार, कृपया आपण संपर्क करा. सन्माननीय श्री सीतारामजी जाधव साहेबांना मी विनंती करेल की आपण शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा. 18 चेंडू 30 ची मॅच आहे. आघात झाला होता या मॅचचा डॉट बॉलच्या मदतीनं. पहिल्या इनिंग मध्ये ज्ञानेश्वर सकपाळच्या विरोधामध्ये दुसऱ्या चेंडूवरती बाउंड्री आली होती. तिसऱ्या चेंडूवरती विकेट आला. षटकार एकही ठोकला गेला नाही या इनिंग मध्ये. आणि एकंदरीत जर विचार केला महेश सकपाळने जी सुरुवात केली होती दमदार, ती मात्र असफल ठरली. वारंवार फटके खेळण्याची खऱ्या अर्थानं भूमिका त्याची आणि त्याला तिथे मात्र मात दिली. बॉलर आणि फिल्डरने केलेली ती कमाल आणि तिथे मात्र संपूर्ण काही चित्र पालटलं गेल्या. कमी धावा त्या कारणास्तव या स्कोर कार्ड मध्ये उभा होताना पाहायला मिळाल्या. शिवराज आराव टीमने टॉस जिंकलाय आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. क्षेत्ररक्षणाचा निर्णय आहे आणि चालू मॅच कडे आपण चर्चा करत होतो. पहिल्या इनिंग मध्ये महेश सकपाळची कॅच देखील ड्रॉप झाली होती. परंतु वारंवार देखिए भैया हाईवे से सब आए होंगे, लालच बुरी बला आहे. अति वेग देखील नको आहे, कमी वेग देखील नको आहे आणि एक वेल बॅलन्स पारी खेळण्याची आवश्यकता होती. परंतु संकेत साथीला उभा राहिला नाही. सन्माननीय श्री शरदजी शिंदे साहेब देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता जी बेस्ट बॅटर करिता ट्रॉफी आहे ती त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आम्हाला मिळालेली आहे. त्यांच्या माध्यमातून सौजन्य लाभलाय. त्यांचं आभार देखील मानेल आणि या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करेल. तेव्हा चालू मॅचकडे अंपायर्स आता ग्रीन सिग्नल देत सामन्याला करतील सुरुवात. 18 चेंडू आणि 30 धावा रोखणं हे महत्त्वाचं राहणार आहे स्वर्गवासी विशाल 11 पिंपरी संघाकरिता. हा आगामी गोलंदाज मॅच मध्ये जान फुकू शकतो. याच्याकडे ती कुवत आहे, क्षमता आहे आणि क्षमतेचा वापर आज केला जाणार काय. राकेश जाधव ओ द विकेटने. गौरव सकपाळ हलक्या हातानं पहिला चेंडू अगदी पाहू शकाल सटीक लाईन लेंथ वरती परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. तिथे सन्मान देत केवळ चेंडूला खेळलं गेलं आणि सेकंड इनिंगला 30 धाव्यानं प्रत्युत्तर देताना मिळाली सिंगल धाव JMP वासोडे संघाकरिता आणि स्कोर कार्डला सुरुवात. 30 धावा अर्थातच 10 धावा प्रति ओव्हर मध्ये 6 चेंडू मागे या 10 नंबरकडे वळताना पाहायला मिळतील. JMP वासोडे टीम विचार करेल की ही मॅच अधिक लांबवली न जावी आणि तिथे आगामी फलंदाज देखील त्या पद्धतीचा खेळ करणं, ते चांगला खेळ ओळखतात देखील. हवेमधून चेंडूला खेळलाय शशांक जाधव. काय लाजवाब एफर्ट घेतले आणि पहिल्या चेंडूवर माघारी पाठवलं प्रशांत सकपाळ याला
हा मोठा विकेट म्हणू शकाल या इनिंग. त्याचबरोबरीनं कलेक्शन योग्य पद्धतीनं दुसऱ्या चेंडूवर म्हणेल उन्हाच्या प्रहारामध्ये JMP वासोडे संघाकरिता चटका लागलाय. प्रशांत सकपाळ माघारी आलाय आणि हे कारण ठरलं साहिल सकपाळ मैदानाच्या आतमध्ये जाण्यामागचं. सिंगल सिंगल आणि त्याबरोबरीनं 2 चेंडूंची सांगता. आडव्या बॅटने खेळलाय. नो मॅच देअर इन लँड. चेंडू पाहावा लागेल. एक टिप्पे के साथ गया है सीधा बाउंड्री लाइन पार. एक टिप्पे के साथ 4 रन. 5 धावा देखील जमा होत आहेत. लक फॅक्टर म्हणू शकता आपण. लक फॅक्टर पाहू शकाल. साहिल सकपाळ कारण ठरला आणि त्याच्या येत्या आगामी पहिल्या चेंडूवर धमाका. मागील मॅच मध्ये देखील त्याच्या माध्यमातून 28 धावेची पारी या मॅचची सुरुवात चौकारानं केली. राकेश करिता आव्हान विचार केला तर या यंगस्टरने दिलाय. आता फुल्लर लेनचा चेंडू स्वीप केलं, चौकार आलाय, 4 धावा. पुढे चेंडू वेगानं हाताळलाय. अंपायर्स आमच्याकडे वळले आहेत आणि अंपायर्स कळवतात की एक्स्ट्रा रन आहे आणि त्यासोबत हिनं पाहू शकाल आपण 6 अंक गाठताना सन्मान्य श्री गंगारामजी जाधव साहेब उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील या शृंखलेमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं मी विनंती करेल सन्मान्य श्री गंगारामजी जाधव साहेबांना. चलिए नो आर्ग्युमेंट. अंपायर्स भैया अंपायर से पंगे मत लीजिए. अंपायर्स राकेश जी, कारण की आपण देखील सकाळच्या सत्रामध्ये अंपायर होता आणि रिस्पेक्ट करा. टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट हे समजलं पाहिजे. अवांतर धावेच्या बरोबरीनं 6 धावा साहिल सकपाळ मैदानामध्ये. हा चेंडू थोडासा अगदी डाऊन द लेन पाहू शकाल आपण. घुटण्याच्या खालून सबमरीनचा वार डॉट बॉल परंतु कोणती हानी झाली नाही. निर्धाव चेंडूच्या बरोबरीने इक्वेशन बदललं जाणार आहे. 10 धावा किमान घेणं महत्वाचं आहे. 4 चेंडू समाप्त झालेत आणि त्यासोबतीनं इक्वेशन बदलणार आहे. हाल बदलत राहणार या मॅचचा प्रति चेंडू मागे. रन जरूर कमी आहेत परंतु गोलंदाजाकडे असणारी कुवत खूप मोठी आहे आणि त्याच्याच बळावरती अजून देखील मॅच मध्ये स्वर्गवासी विशाल 11 पिंपरी संघाला बनवून ठेवलंय राकेश जाधव याने. लेट कट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु त्यासोबतीनं डॉट बॉलची सांगता केली जाते. सलगचा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एका मोठ्या फटक्यानंतर मात्र धावा रोखल्या जात आहेत. धावा येत नाहीयेत. या चुका खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. परंतु गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर साजूक तुपातली नाहीये. ही नाजूक गोलंदाजी नाहीये. हे देखील वार करणारी गोलंदाजी आणि तिथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक स्कोर कार्ड मध्ये केलं जात आहे. धावा रोखताना राकेशजी जाधव. 6 धावा आहेत. P1चं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये ऑन साईडला दोन्ही क्षेत्ररक्षक तैनात ठेवलेत. म्हणजे काय जोखीम उचललाय. हा देखील चेंडू अगदी डाऊन दिले. पुनश्च एकदा चेंडू विकेट किपरच्या हाती. सल्लगचा तिसरा डॉट बॉल पाहायला मिळाला. चौकार ठोकला जरूर परंतु जिथे चेंडू हुकणार आहे तिथे मात्र मुकला जाणार आहे धावांवर वाचून हा फलंदाज. 6 धावा. इक्वेशन बदलत जात आहे. आता 12 चेंडू शिल्लक आहेत. त्यामध्ये हव्या असणाऱ्या धावा आहेत त्या 24 धावा. अर्थातच शिल्लक राहिलेल्या 4 धावा आगामी येणाऱ्या 2 षटकांमध्ये वाढल्या जात आहेत. अर्थातच इक्वेशन आता प्रति षटकामध्ये 12 धावा आणि 2 षटकांमध्ये 24 धावा. प्रति बॉल प्रमाणे 2 धावा घेणं आवश्यक आहेत आणि या धावा जमवताना हे दोन्ही फलंदाज अजून देखील तत्पर आहेत क्रीजमध्ये. सलगचे 3 डॉट बॉल आले चौकारानंतर परंतु अजून देखील मॅच मध्ये बरंच काही बिघडलं नाहीये. 12 धावेची सरासरी. स्वप्नील यंगस्टरकडे चेंडू सुपूर्द केलाय आणि या यंगस्टरवरती विश्वास दाखवणं सध्याची घडी नाजूक आहे आणि या नाजूक घडीमध्ये यंगस्टरकडे वळालेत. रोमांचक राहील हे पाहणं. या गोलंदाजाकडे वळताना राकेश जाधव आपण पाहू शकाल टीमचे कर्णधार.
भाई डर के आगे जीत भी है. मरता अभी क्या नहीं करता, डरता है फिर भी मरता है. सन्मान्य श्री गंगारामजी जाधव साहेब उपस्थित होत आहेत. त्यासोबतीनं सन्मान्य श्री शरदजी शिंदे साहेब उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर करीत आम्हाला ट्रॉफी लाभली असे आमचे शरद दादा शिंदे आमच्या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. त्यांना मी व्यासपीठावरती येण्याकरिता विनंती करेल. त्याचसोबतीनं सन्मान्य श्री सीतारामजी जाधव साहेब आहेत. त्यांच्या माध्यमातून ही जी आकर्षक करंडक आहे फर्स्ट प्राइज साठी ती ट्रॉफी आम्हाला लाभली. ते आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत. जर मॅचकडे मॅच ऑन अजून देखील आहे, कारण की बॅलन्स आहे दोन्ही टीमकडे मॅच 50-50, कारण की कोणीही अजून पुढे गेलं नाहीये. 6 धावा रोखल्या गेल्या, 6 धाव्यांवर रोखलं गेलं. तिथं मात्र मॅचचं पूर्णपणे एक वेगळं रूप आता आपल्याला पाहायला मिळत आहे. जिथे सोपी वाटणारी मॅच JMP वासोटी टीम करिता ती कठीण बनवली जात आहे. आणि टेस्ट क्रिकेट सारखी फिल्डिंग आपल्याला पोझिशन पाहायला मिळेल. क्लोजिंग वरती अटॅकिंग फिल्डिंग लावली आहे. गौरव सकपाळ करिता स्वप्नील निघालाय. फुल्लर लेनचा चेंडू, बॅट चेंडूचा ताळमेळ जरूर झाला, परंतु एलिव्हेशन कमी आहे. फुल्लर लेनचा चेंडू ऑन ड्राईव्ह केला आणि फसले जाळ्यामध्ये, विकेटचं नुकसान. त्यांना पाहायला मिळालं तर मेजवानी दुपारचं सत्र आहे आणि गौरव सकपाळला ही मेजवानी दिली गेली, परंतु या चेंडू मागे ती मेजवानी महाग पडली. गौरव सकपाळाला हवेमधून चेंडूला स्वार केलं, त्याने मात्र क्षेत्र निवडलं चुकीचं आणि तिथे मात्र तो जाळ्यामध्ये फसला. या चेंडूला तो बऱ्याच जागी खेळू शकत होता, परंतु ऑन साईडला क्षेत्र निवडला आणि तिथे माघारी पाठवलं आणि खऱ्या अर्थानं ट्रॅम्प देखील रचलाय, जिथे मात्र लालच दी और लालच देखील बुरी साबित होती हुई. स्वप्नीला पहिल्या चेंडूवर विकेट मिळालाय. विनीत सकपाळ हा देखील यंगस्टर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. एज लागली जरूर, दूर राहील चेंडू. अटॅकिंग फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये आहे. सिंगलच मिळेल. 7 धावा स्कोर कार्ड मध्ये. पहा आता इथून 3 धावेचा प्रेशर वाढला जाणार आहे, परंतु एखादा फटका, एक षटकार ठोकला जाईल, पुन्हा एकदा वापसी होणार मॅच मध्ये JMP वासोडे संघाची. आता इथून कठीण बनत चालले. धावा थांबणं इथून कठीण जाणार JMP वासोडे टीम करिता. 7 धावा, 23 धावेची आवश्यकता. 10 चेंडू हाती आहेत. अजून देखील बॅलन्स मॅच आहे, परंतु इथून धावा येणं महत्वाचं राहणार आहे आणि हे धावा रोखण्याचं काम करतोय मात्र छोटा गोलंदाज. पुढे चेंडू खेळले आहेत. आला ऑन द ग्राउंड चेंडूला कव्हरच्या दिशेने खेळलाय. सिंगल मिळेल. दुहेरी अंकाचा प्रयत्न. संकेत भाई चुके देखील चुकीला माफी कुठे आहे. 2 रन्स मिळत आहेत. त्याच बरोबरीनं स्कोर कार्ड मध्ये 9 धावा. एक चेंडू अजून देखील विचार केला गेला तर घोर लावणारा ठरू शकतो, जिथे मात्र विकेट टॅकल केला जाईल आणि त्या विकेटच्या दिशेने अजून देखील अटॅकिंग फिल्डिंग आपण पाहू शकाल. स्वर्गवासी विशाल 11 टीमने लगावली आहे आणि एक खेळाडू अगदी विचार केला गेला तर स्क्वेअर ऑन द विकेट शॉट आपण पाहू शकाल कव्हर रिझन कडे. साहिल सकपाळ मात्र तयार आहे. त्याच्या विरोधामध्ये स्वप्नील काय लाजवाब गोलंदाजी आहे. पुढे चेंडू केला देखील गोलवर टप्प्यावरती. चेंडूला मारा केलाय आणि त्याच सोबत हिनं केवळ सिंगल सिंगल सिंगल. मॅच हाय व्होल्टेज पॉइंट वरती आले. आता धावा रोखण्याचं काम केलं, तिथं मात्र प्रेशर वाढलाय. तिथे प्रेशर वाढला गेलाय. 8 चेंडू आहेत, 20 धावा. षटकार शोधावा लागेल, चौकार शोधावा लागेल. 8 चेंडू आहेत, 20 धावा आहेत आणि फलंदाजीला थांबवण्याचं या खऱ्या अर्थानं यंगस्टर गोलंदाजाचं कार्य. स्वप्नील विशाल 11 पिंपरी संघासाठी सगळ्यात महत्वाची गोलंदाजी या दुसऱ्या नंबर वरती. भन्नाट वेगानं चेंडू आला देखील आणि भन्नाट वेगानं चेंडूला खेळलेत. सिंगल मिळाली, मिसफील्ड झाली पा आणि दुसरी धाव कंप्लीट होत आहे. 12 धावा. इथून 18 हवे असणार आहेत. देखिए इक्वेशन के लिए 6 तो आ गए और बाकी है केवल एक गेंद. उस पर अगर 6 लगाते हैं तो इक्वेशन में बराबरी हो सकती है. विनीत सकपाळ जर पाहिलं गेलं तर प्रयत्न तोच करीत आहे, परंतु गोलंदाजाची किमया भारी आहे. सटीक लाईन लेन वरती एक परफेक्ट यॉर्कर तिथं नतमस्तक व्हावं लागणार आहे. रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहावं लागेल. लेन डिलिव्हरी ज्या वेगानं आला त्या वेगानं चेंडू चाललाय चाललाय चाललाय. स्ट्रेट ऑन द विकेट. चेंडू सीमा रेखा पार. षटकार.
6 धावा आल्या, 18 धावा जमा झालेत, 6 चेंडू शिल्लक आहेत, 12 अजून देखील हव्या आहेत. विनीत सकपाळच्या बॅट मधून खऱ्या अर्थानं संजीवनी देणारा स्ट्रोक आला. मॅच मध्ये हा महत्वाचा चेंडू होता. अनेक वेळा सांगितलं जातं, अनेक कर्णधाराकडून सांगितलं जातं, शेवटचा चेंडू सरप्राइझिंग बाउन्सर, आणि तिथे मात्र चेंडूला पुढे केलं. ज्या वेगानं चेंडू आला त्या वेगानं चेंडू बाहेर देखील गेला आणि 6 धावा देत मॅच खऱ्या अर्थानं आता पुन्हा एकदा बॅलन्स झाली आहे. 6 चेंडू 12 धावा, अर्थातच प्रति चेंडू 2 धावेची आवश्यकता. 6 चेंडू मागे 12 धावेची आवश्यकता. प्रत्येक 3 चेंडू मागे 1 षटकार ठोकणं मात्र निर्णायक ठरणार मॅच मध्ये. साहिल सकपाळ, विनीत सकपाळ मागील मॅच मध्ये काय लाजवाब पारी खेळत होते. ही मॅच परीक्षा आहे खऱ्या अर्थाने या दोन्ही फलंदाजांची देखील. मॅच अजून देखील संपली नाहीये. तिसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहू शकाल गोलंदाज कोण येणार आहे हे देखील महत्वाचं होणार आहे. कारण की ज्या प्रेम जाधवला आपण सलामीची ओव्हर हाताळताना पाहिलं, तो आज कदाचित तिसऱ्या ओव्हर मध्ये देखील पाहायला जाऊ शकतोय. एक खऱ्या अर्थानं स्टॅटिस्टिक असतं, एक आलेखाचं जे काम असतं त्यानुसार देखील कर्णधार विचार करत असतो या मुवमेंट मध्ये हे घडू शकत आहे, आणि हे जर घडलं गेलं तर ती मॅच आपल्या हाती बनून राहील. परंतु मॅच बनून राहिली होती या स्वप्नीलने शेवटचा चेंडू आणि त्यावरती जो षटकार आला, तिथून मॅच पुन्हा एकदा वापस आली जेएमपी टीम करिता. आणि जी जगदोजत मेहनत केली होती ती बघा, 5 चेंडूवरती केलेली मेहनत शेवटच्या चेंडूवरती सपशेल बेकार ठरताना पाहायला मिळाली. राकेशने देखील 6 धावा खर्ची केल्या, परंतु शेवटच्या चेंडूवर त्याने चूक केली नाही. परंतु ही चूक घडवली 6व्या चेंडूवरती षटकार आला. 6 चेंडू आहेत, 12 धावेची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. शिवरायांचा मावळा आम्ही. प्रत्येक खऱ्या अर्थानं संकटाप्रती ना कधी तलवार फेकली ना कधी ढाल फेकली, परंतु ढाल बचावासाठी आहे आणि तलवारी वार करण्यासाठी आहे. बचाव देखील कधी केला जातो ज्या वेळेला बचावाची स्थिती असते, वार तेव्हा करायचा असतो. आता वार करण्याची स्थिती आहे. पलटवार केला जाणार काय? सरळ क्षेत्ररक्षकाला शोधला. भाई देखिए आपके पारी की सबसे महंगी कैच, खुद कप्तान, और देखिए आशीर्वाद देते हुए साहिल सकपाल को कैच छोड़े और साथ ही में मैच का पूरा रोमांच भी छोड़ बैठे. मैच में पीछे ला बैठे टीम विशाल 11 पिंपरी के लिए. बेहद महत्वपूर्ण मैच थी और उसमें बेहद महत्वपूर्ण गेंद जिसके ऊपर एक कैच छिटकी और साथ ही में देखिए 6 रन मिलते हुए. सहा चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. 5 चेंडू आहेत, 6 धावेची आवश्यकता. अर्थातच एखादा चेंडू डबल साठी आवश्यक राहणार आहे, परंतु एखादा षटकार मॅच देखील फिनिश होईल. फलंदाज काय निर्णय घेणार आहेत ते देखील पाहिलं जाणार आहे. परंतु आता गोलंदाजाला एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. आता पुन्हा एकदा अधिकची मेहनत करावी लागणार आहे स्वर्गवासी विशाल 11 पिंपरी संघाला. सलगचा 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 चाललाय 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 चेंडू आर पार. हा भीम टोला, वज्र टोला आणि चेंडू गेला गेला गेला. विजयी षटकार. चलिए भाई, बैक टू बैक 2 मैन ऑफ द मैच मिल रही है. साहिल सकपाल आपको आना है इस मैच के मैन ऑफ द मैच. देखिए इस मैच में भी 2 छक्के 1 चौवा आया, डबल साथ ही में 1 सिंगल और नॉट आउट खेले 19 रन. सामनावीरचा पुरस्कार देण्याकरिता मी विनंती करेल सन्मान